नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण रताळ्याचे फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हे फ्रेंच फ्राईज अगदी बनवायलाही सोपी आणि खायलाही खूप छान असे लागतात। चला तर मग आता हे फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते बघूया। इथे मी 2 मीडियम आकाराचे रताळे घेतलेले आहे। तर हे रताळे दोन्ही साइडनी मी कट करून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर आता आपल्याला याची वरची साल काढून घ्यायची आहे। याला खूप माती लागलेली असते, तर त्यासाठी मी इथे याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला वरची साल काढून याचे फ्रेंच फ्राईज बनवायचे आहे। तर तुम्ही याचे रताळ्याचे काप सुद्धा बनवू शकता किंवा चिप्स सुद्धा बनवू शकता। तर बटाट्यापेक्षा हे रताळ्याचे जे फ्रेंच फ्राईज आहे ते खायला खूप छान लागतात आणि पौष्टिक सुद्धा असतात। तर त्यासाठी तर हे रताळे थोडेसे कडक असतात, लवकर कापल्या जात नाही, तर त्यासाठी तर बघा अशा प्रकारे मी कट करते आहे, पण व्यवस्थित काही होत नाही। तर तुमच्याकडे धारदार चाकू असेल तर काळजीपूर्वक कापा, नाहीतर हात कापण्याची शक्यता असते। तर त्यासाठी तर बघा मी इथे 2 कट करून घेतलेले आहे, 2 भाग, आणि अशा प्रकारे दोन्ही साइड कट करून घ्यायचे आहे आणि याचे काप एका आकाराचे करून घ्यायचे आहे। तर बघा अशा प्रकारे, आणि त्याचे फ्रेंच फ्राईज असे एकसारखे होतात। कापायला थोडा वेळ लागतो, पण हळूवार कापायचे आहे, कारण हात कापण्याची शक्यता असते। तर त्यासाठी रताळे खूप कडक असतात, तर ते सहज कापले जात नाही। अशा प्रकारे मी सर्व फ्रेंच फ्राईज बनवून घेतले आहे। आणि एका बोलमध्ये आपल्याला पाणी घेऊन त्यामध्ये हे फ्रेंच फ्राईज टाकायचे आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे, कारण यामध्ये बटाट्यापेक्षा जास्त स्टार्च असतो। तर त्यासाठी तर बघा आता मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये पाणी असं उकळलेलं आहे आणि यामध्ये आता 1 चमचा भरून मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये हे जे फ्रेंच फ्राईज होते धुवून ठेवलेले ते यामध्ये टाकायचे आहे। फ्रेंच फ्राईज टाकल्यानंतर 2 मिनिटं याला फक्त यामध्ये ठेवायचं आहे गरम पाण्यामध्ये। त्यानंतर याला काढून घ्यायचं आहे, कारण जास्त शिजले तर फ्रेंच फ्राईज मऊ होतात। तर त्यासाठी तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेचच गॅस बंद करून याला आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर बघा मी गॅस बंद केलेला आहे। हे फ्रेंच फ्राईज आपल्याला या पाण्यातून एका चाळणीमध्ये टाकायचे आहे, जेणेकरून यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे तर ते निघून जाईल। तर त्यासाठी तर अशा प्रकारे मी सर्व फ्रेंच फ्राईज या चाळणीमध्ये काढून घेते आहे। तर बघा अगदी परफेक्ट असे कुक झालेले आहे, जास्त अजिबात शिजलेले नाही किंवा कच्चे सुद्धा राहिलेले नाही। रताळ्याचे फ्रेंच फ्राईज अगदी छान होतात, याला तेल सुद्धा अजिबात जास्त राहत नाही। तर हे अगदी छान असे रताळ्याचे फ्रेंच फ्राईज उपवासाला खूप छान लागतात। लहान मुलं जर रताळे खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना फ्रेंच फ्राईज बनवून दिले तर त्यांना ओळखू सुद्धा येणार नाही की बटाट्याचे आहे की रताळ्याचे आहे। तर बघा आता मी एका चाळणीवर सर्व काढून घेतलेले होते। तर आता एका कॉटनच्या कपड्यावर टाकून आपल्याला व्यवस्थित याचं पाणी निथळेपर्यंत ठेवायचे आहे। अगदी पाणी पूर्णपणे सुकलं पाहिजे, यासाठी आपण हे फ्रेंच फ्राईज उपवासाला बनवणार आहोत। तर त्यासाठी मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे घालणार नाही आहे। तर बघा आता हे व्यवस्थित सुकले आहे। आता याला आपण तळून घेऊया। तर बघा यामध्ये पाणी अजिबात नाही आहे, तर या स्टेजलाच आपल्याला तळून घ्यायचे आहे। गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहे। तर बघा थोडे थोडे करून आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे।
मीडियम टू लो असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, त्यामुळे काय होईल, आपले फ्रेंच फ्राईज जे आहे ते जळून जाईल. तर बघा, अशा प्रकारे मी एक बॅच तळून घेते आहे आणि दुसरीसुद्धा अशाच प्रकारे तळून घेणार आहे. थोडे थोडे करून आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर बघा, अगदी परफेक्ट असे आपले फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहे. या फ्रेंच फ्राईजमध्ये आपण कोणतेही मसाले ॲड करणार नाही आहोत. तर इथे मी संदैव मीठ आणि काळी मिरी पावडर हे दोनच जिन्नस वापरणार आहे. तुम्ही या ठिकाणी काळी मिरीऐवजी लाल तिखटसुद्धा टाकू शकता आणि मीठ दोन्ही टाकलं तरी छान लागतात. पण मी इथे संदैव मीठ आणि काळी मिरी पावडर टाकलेली आहे. तर हे दोन्ही उपवासाला चालते, तर त्यासाठी आणि अशी प्लेटवर प्लेट ठेवून मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे. तर तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता, पण उपवासाला चालणारे पाहिजे तर त्यासाठी. तर हे फ्रेंच फ्राईज आपले उपवासाचे बनवून तयार आहे. ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओवर भेटूया. धन्यवाद.